बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर 1 कोटींचं घबाड हाती लागले। निवडणूक काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले। गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका कारमधील लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपये आढळले। नेमके पैसे कुणाचे आहेत त्याचा तपास पोलीस करतात, तर कार चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्याने पोलिसांचा संशय बळावलाय। धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांना 2 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2014 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात रास्ता रोको करत एसटी फोडली होती। या प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं 6 आंदोलकांना दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली आहे। दरम्यान दोडतले यांनी जामिनाला नकार दिलाय। नाशिकच्या मालेगाव महापालिकेने मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं। यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। मतदानाचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जाते। पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या उद्यापासून धावणार आहेत। सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून या विशेष गाड्या चालवल्या जातील। मुंबईत समुद्राला आज मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्राला मोठं उधाण येण्याची शक्यता आहे। आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती समुद्रात 1.5 ते 1.5 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळू शकतात। त्यामुळे नागरिकांनी या काळात समुद्रकिनारी जाऊ नये असा इशारा महापालिकेने दिला आहे।